देवाला नाव आहे का नाव? आहे का देवाला? नाही ना. मग विठ्ठल कोणाचं नाव आहे? पांडुरंग कोणाचं नाव आहे? विठोबा कोणाला म्हणतात? या आपण दिलेल्या उपमा आहेत. तुकोबाला एका ठिकाणी सांगितलं, देवा नाही नाम, देवा नाही रूप, देवा नाही गाव कोठे काही, देवाला नाव सुद्धा नाही, देवाला रूप सुद्धा. पण या शरीरामध्ये हृदयामध्ये जो देव आहे त्याच्या ज्या वाऱ्या चालू आहेत, आपण 26,064 वेळा श्वासोच्छ्वास करतो, त्या प्रत्येक वेळी त्या पंढरीची वारी आहे ना, ती हरी चुकून देऊ नको. तुझं नाम, तुझं ध्यान त्या पंढरीत, या पंढरीच्या वारीमध्ये अखंड मला राहू दे. तू कोणाला कोणाला संत संगे सर्व, संत संगे सर्व अखंड प्रेमाचा. आता तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आमदाराच्या किंवा राजनैतिकाच्या जर तुम्ही संगतीत बसला, राजनीती खेळणाऱ्याच्या संगतीत बसला तर 2 नंबरला पैसा कसा कमवायचा हे तुम्ही शिकता. शिक्षकाच्या संगतीत बसला तर एखाद्याला मोठं कसं करायचं हे शिकता. गावच्या सरपंचाच्या संगतीत बसला तर आता सगळ्याच गावचे सरपंच तसे नसतात, पण काही गावचे असे असतात आलेले 20 लाखात तर 10 लाख आहे. त्याला कळलं, त्यालाच कळलं. बेवड्याच्या संगतीत तुम्ही बसा, जर बेवडं तुम्हाला जग नाही म्हटलं तर माग नको. पण तुम्ही किती पण असेल बेवडा असाल, महाराजाच्या पंक्तीला जाऊन बसा, का पोरग सुधारलं होतं. एक गोष्ट सांगू का, तुम्ही, आम्ही, आपला गुरु, आपली आई, आपला बाप कधीच जगाच्या पाठीवर कधीच प्रत्येक कुस्ती शिकवणारा वस्ताद एक डाव त्याच्यासाठी राखून ठेवतो. पण संत मायबाप माझे असं आहे, आपण असा रे करते आपल्यासारखे लगेच तिथं जर आले ना तर लगेच आपल्यासारखं करून घेतात. तुकोबारा म्हणतात की बाबा मी तुकाराम महाराज आहे म्हणून तू माझ्या दास राहा, माझ्यापेक्षा संत संगे सर्व काळ, संतांच्या संगतीत राहिला तर तुम्हाला सर्व काळ काय आहे तर अखंड प्रेमाचा कल्लोळ. प्रेमाचा कल्लोळ म्हणजे काय?